नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम आपण खूप छान पद्धतीने राबवला आणि त्याचा अंतिम भाग म्हणजे या योजनेचे या उपक्रमाचे आपल्याला आपले कागदावरती अभिप्राय लिहून ते अपलोड करायचे आहेत। याची सविस्तर माहिती आपण आज शाळेमध्ये सर्व वर्गांना प्रार्थनेला आणि वर्गामध्ये डिटेल सांगितलेली आहे आणि काही विद्यार्थ्यांचे अपलोड सुद्धा केले आहेत। परंतु आता राहिलेल्या विद्यार्थ्यांनी आज रात्री आणि उद्या सकाळी 8:30 वाजायच्या अगोदर राहिलेले सर्व अभिप्राय अपलोड करायचे आहेत। खूप सोपं आहे। विद्यार्थ्यांनी आज खूप मजेशीर अशा प्रकारचा आपला अनुभव वर्गामध्ये व्यक्त केला आहे। एका विद्यार्थ्याने अतिशय छान बोलक्या भाषेमध्ये एक घोषवाक्य सांगितलं, मला ते खूप आवडलं। ते वाक्य असं होतं, स्वयंपाकासाठी लागते माचीसमधील काडी, स्वयंपाकासाठी लागते माचीसमधील काडी, आम्ही राहतो ती आहे छोटीशी वाडी, मात्र मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाची आम्हाला लागली गोडी। असे अनेक प्रकारचे घोषवाक्य विद्यार्थ्यांनी तयार केले। या घोषवाक्याबरोबर त्यांनी काही 50 ते 60 शब्दामध्ये अभिप्राय सुद्धा व्यक्त केले आहेत। काही विद्यार्थ्यांनी खूप छान अभिप्राय व्यक्त केले आहेत की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्या उपक्रमामुळे आम्हाला ओस पडलेले जे मैदान होते ते खुले झाले, देशी खेळ खेळायला मिळाले, त्याचबरोबर वर्गामध्ये सगळे पोस्टर वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आम्हाला आमचा वर्ग सजावट करण्यास मिळाला। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं गाव आमची शाळा ही स्वच्छ नीटनेटकी सुंदर परिसर झाला, वृक्षांची लागवड झाली, अनेक प्रकारची कायापालट आपल्या या उपक्रमामुळे झाली आणि ह्या उपक्रमाचे वैशिष्ट्य अभिप्राय आता विद्यार्थी आज संध्याकाळी भरणार आहेत। चला तर मग कुठे भरायचे कसे भरायचे थोडक्यात पाहूयात। सर्वप्रथम आपण जाऊयात या ठिकाणी www.mahacmletter.in या लिंकला क्लिक करूयात। या लिंकला क्लिक केल्यानंतर हे होम पेज पाहायला मिळेल। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा या ठिकाणी असलेला होम पेज पाहायला मिळते। इथं बघा प्रत्येक बाब या ठिकाणी स्पष्ट नमूद केलेली आहे। हे जास्त डिटेल वाचायची गरज नाही, मी डायरेक्ट या ठिकाणी क्लिक करतोय, हस्तलिखित अभिप्राय फोटो अपलोड करायचा आहे। बघा याला क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या पालकांचा मोबाईल नंबर इथं वापरायचा आहे। एका मोबाईलवरून तुम्ही 4-5 विद्यार्थ्यांचं अभिप्राय अपलोड करू शकता, मात्र मोबाईल एकदा वापरल्यावर परत वापरता येणार नाही। बघा मी या ठिकाणी एक वेगळा मोबाईल वापरून दाखवतो। 94 23 46 12 45 हा मोबाईल नंबर वापरलेला आहे। कन्फर्म म्हणून तोच मोबाईल टाकायचा आहे। परत 94 23 46 12 45 हा मोबाईल नंबर 2 वेळेस वापरलेला आहे। आता हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा जसा आहे तसा या बाजूला तुम्हाला टाईप करायचा आहे। काय दिसतोय तो कॅप्चा? 9 4 ई कॅपिटल X परत स्मॉल ई आणि कॅपिटल Z हा कॅप्चा इथं टाकल्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करा। बघा कॅप्चा चुकलेला आहे, मी परत तो दुसरा कॅप्चा आलेला आहे, मी वापरतोय DYHGU आणि Q। पाहूयात आता हा कॅप्चा घेतोय का? यस, कॅप्चा घेतलेला आहे। आणि आता इथं मी एक नाव टाकतोय, आटोळे समर्थ माधव, आटोळे समर्थ माधव। आणि या ठिकाणी शाळेचं नाव नूतन माध्यमिक विद्यालय विद्यालया ओके लोणी मसदपूर। व्यवस्थित टायपिंग करा, आपल्या शाळेचं नाव चुकू देऊ नका। कदाचित तुमची जर निवड झाली सगळ्या उपक्रमामधून, अहो मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही तुमच्यासोबत तुमचे पालक वर्ग शिक्षक यांना थेट मुंबईला शासनाच्या खर्चाने स्वतंत्र जेवणाची मेजवानी आणि तुमचं कौतुक मिळणार आहे। तेव्हा कसं मिळणार आहे? आता आपण शाळेचं नाव टाकले आहे, जिल्हा टाईप करायची गरज नाही आहे, तुम्हाला निवडायचं आहे। अहमदनगर निवडला
तालुका टाईप करायचा नाही आहे, कर्जत निवडला, कंटिन्यू बटनावर क्लिक केलं आहे आणि अशा प्रकारे पुढचं पेज ओपन झालं. हा नमुना आहे. अभिप्राय लिहिताना छोट्या वहीच्या कागदावर बॉलपेनच्या साहाय्याने 7 ते 8 ओळीत 51 शब्द स्वच्छ अक्षरात अभिप्राय स्वहस्ताक्षरात लिहून त्याचा मोबाईलवर अगोदर फोटो काढून ठेवायचा. फोटो अगोदर काढून ठेवा, दोन्ही बाजूने समास सोडा आणि मग मधल्या भागामध्ये तुमचं जे काही घोषवाक्य असेल, अभिप्राय असेल ते लिहायचं आहे. इथं मी याला क्लोज करतो. हा नमुना आहे. मी जो विद्यार्थ्याने टाईप केला, विद्यार्थ्याने जो हस्ताक्षरात लिहिलेला आहे तो या ठिकाणी फोटो अपलोड करणार आहे. बघूयात त्या विद्यार्थ्याने कशा पद्धतीने हे पत्र किंवा हा अभिप्राय लिहिलेला आहे. तो अभिप्राय मी घेतला माझ्या मोबाईलमधून, याला मी इथं अपलोड आलेला आहे. बघा, ह्या गोल चौकोनामध्ये बरोबर जेवढे घोषवाक्य आहेत त्यांनी लिहिलेले आणि त्याला वाटलेले जे अभिप्राय आहेत ते या ठिकाणी अपलोड झालेले आहेत. सबमिट म्हणतोय. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन, संपलेलं आहे मित्रांनो काम. अशा पद्धतीने मला खात्री आहे तुम्ही सर्व विद्यार्थी आज संध्याकाळी 10-11 वाजायच्या आत आपल्या शाळेतील 100% कामकाज पूर्ण करून मुख्यमंत्री माझी शाळा, खरंच सुंदर शाळा झालेल्या आहेत. थँक्यू मुख्यमंत्री, थँक्यू महाराष्ट्र शासन, धन्यवाद.